वर्ड समावेश आहे. दिव्या देशमुख ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. बुद्धिबळ हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण उत्तर वाचताना सुद्धा लक्षपूर्वक वाचायचं आहे, वरवर ओव्हरलुकिंग करायचं नाही. आता वाचता असताना आपल्याला लगेच लक्षात येतो की पहिल्या ओळी दिलेल्या हा खेळ फक्त 2 खेळाडूंमध्येच खेळला जातो. बुद्धिबळ हा खेळ असा आहे की फक्त 2 खेळाडू खेळला जातो, ज्यामध्ये दिलेले बुद्धिचातुर्य आणि कौशल्याचा वापर केला जातो. आणि परत ही जी स्पर्धा आहे, स्पर्धे जी आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली जाते त्याला म्हणतात वर्ल्ड चॅम्पियनशिप. वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि भारतातील बुद्धिबळपटूंनी 14 विश्वविजेतेपद पटकावलेले आहे. आता आपण याच्यावरचे प्रश्न बघूया. बघा प्रश्न वाचायचा आहे, वरील उच्चारणासंबंधी योग्य विधान कोणते? योग्य विधान, बुद्धिबळ हा 16 खेळाडूंमध्ये खेळला जातो. डी गुकेश यांनी सलग 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे, पद मिळवलेले आहे. क आहे बुद्धिबळ खेळामध्ये प्रतिस्पर्धेच्या राजाला चेकमेट करणे हे ध्येय असते. आणि ड आहे बुद्धिबळ या खेळामध्ये बुद्धी चातुर्य आणि कौशल्याचा वापर केला जातो. तर बघा आता इथं बरेच विद्यार्थी मित्र काय करतात, फक्त हे वाचलं टीचर लगेच त्याच्यात उत्तर पाहतात आणि योग्य विधान वाटतं काय चला लगेच एक पाहिलं आणि खून करून टाकतात. तसं न करता खाली परत पर्याय दिलेले फक्त ब आणि क. फक्त काय आहे, बुद्धिबळ हा 16 खेळाडूंमध्ये खेळला जातो. पहिलंच वाक्य होतं बुद्धिबळ हा फक्त 2च खेळाडूंमध्ये खेळला जातो, म्हणजे हे काय पहिलं चुकीचं आहे. ब आणि क, बी गुकेश यांनी सलग 5 वेळा विश्वविजेतेपद मिळवले का? नाही मिळवले. ते आताच आपण बघतोय की मागच्या वर्षी त्यांनी चॅम्पियनशिप खेळलेलं आहे, त्यामुळे त्यांनी सलग 5 वेळा ते खेळलेच नाही अजून, तर मिळवायचा संबंधच नाही. बुद्धिबळ खेळामध्ये प्रतिस्पर्धेच्या राजाला चेकमेट करणे हे ध्येय असते. हा हे बरोबर आहे, राजाला चेकमेट करणं हे ध्येय असतं. आणि बुद्धिबळ या खेळामध्ये बुद्धिचातुर्य आणि कौशल्याचा वापर केला जातो. म्हणजे बघा याचं उत्तर काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल, क आणि ड. क आणि ड बरोबर. 4 नंबर. बरं 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा बघा, प्रश्न वाचायचा आहे सगळ्यांनी. बुद्धिबळ खेळामुळे खालीलपैकी कोणता फायदा होत नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. कोणता फायदा होत नाही? आता पर्याय 1 बौद्धिक कौशल्य सुधारते. पर्याय 2 आहे आत्मविश्वास वाढतो. पर्याय 3 आहे लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. आणि पर्याय 4 धावण्याचा वेग वाढतो. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, फायदा म्हणलं मुलं काय करतात लगेच बौद्धिक कौशल्य सुधारतं, म्हणजे प्रश्न पूर्ण वाचलाच जात नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी काय करायचं आहे, सोपे प्रश्न, अतिशय सोपे प्रश्न आपलं चुकतंय. म्हणून आपण काय करायचं आहे, आपण
बघा तर इथं बघा बुद्धिबळ खेळामुळे खालीपैकी कोणता फायदा होत नाही तर बौद्धिक कौशल्य सुद्धा ते काही फायदा होतो, आत्मविश्वास वाढतो काही फायदा होतो, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते हा पण फायदा होतो, परंतु धावण्याचा वेग वाढतो का? वाढत नाही. म्हणून याचा जे पर्याय क्रमांक आहे चौथा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर. बघा धावण्याचा वेग वाढतो. प्रश्न तिसरा आहे जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळाची कोणती स्पर्धा आयोजित केली जाते? जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळाची कोणती स्पर्धा आयोजित केली जाते? बघा सगळ्यांना प्रश्न वाचता येतोय जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळाची कोणती स्पर्धा आयोजित केली जाते? पर्याय 4 आहे. पहिला आहे फिफा विश्वचषक, दुसरा आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप, तिसरा आहे T20 वर्ल्ड कप आणि चौथा आहे आशियाई बुद्धिबळ चॅम्पियनशिप. चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे आहे आणि आपण जर पाहिलं तर यामध्ये उत्तरामध्ये बघा जागतिक स्तरावर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यात 8 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा समावेश आहे. म्हणजे काय आहे कोणती स्पर्धा आयोजित केली जाते तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे तर बघा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणजे जागतिक स्तरावर ज्या काही स्पर्धा होत्या त्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपचा समावेश होतो. याचा जो उत्तर आहे त्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर आहे. आता बघा खालीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. आता अशुद्ध शब्द सांगितलेला आहे मग चारही शब्द व्यवस्थित वाचून घ्या. आयोजित, महत्व, भूतकाळ आणि प्रचिती. आता हा जो प्रश्न आहे तर यामध्ये आपण बघतोय की आपल्याला जे आहे चारही शब्द तसे बरोबरच आहे. म्हणून आपल्या काय झालेला हा चौथा प्रश्न आहे ना हा आपल्याला जिल्हा परिषद सुद्धा त्याला स्टार केली कारण काय हे चारही शब्द बरोबर आहे. यामध्ये अशुद्ध शब्द एकही नाही. पुढचा प्रश्न 5वा. खालील जोडीतील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता व्यवस्थित नाव आपण जो आपल्याला सामान्य ज्ञानावर आधारित मराठी विषयामध्ये जे प्रकरण आहे त्यामध्ये आपल्याला लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या याच्यावर आपल्याला माहिती दिलेली आहे. मग आपण व्यवस्थित वाचलेलं आहे ते मृत्युंजय शिवाजी सावंत, पानिपत विश्वास पाटील, कोसला भालचंद्र नेमाडे आणि छावा रणजित देसाई. आता हे जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येत आहे की मृत्युंजय शिवाजी सावंत यांचीच कादंबरी आहे. पानिपत विश्वास पाटील ही सुद्धा त्यांची कादंबरी आहे. कोसला भालचंद्र नेमाडे यांची आहे. परंतु छावा ही रणजित देसाई यांची नाही. छावा कादंबरी आता एकच पर्याय दिलेले चुकीचे आहे नाही. आता मृत्युंजय आपल्या सगळ्यांच्या पाठीत आहे किंवा पानिपत विश्वास याचे ट्रिक सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. जरी आपल्याला समजा
छावा कोणी लिहिली आठवली नाही, परंतु आपल्याला एवढं माहिती आहे पानिपत ही कार्यक्रम विश्वास पाटील यांनी लिहिलेला आहे. मग आपण पाहायचं ब बरोबर आहे, ब बरोबर आहे. मग ब पहिल्या कुठं आहे, इथं ब आहे, इथं सुद्धा ब आहे. बघा पर्यायामध्ये 2 ब आहे. मग आता जे आहे इथं ब आहे, इथं ब आहे, इथं सुद्धा ब आहे आणि इथं ब आहे. म्हणजे काय झालं, हे तीन पर्याय आहे चुकीचे आहे. हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे आणि हाही चुकीचा आहे. म्हणजे फक्त ड सावध कोणाचे आहे तर रणजित देसाई, तर त्यांची नसुद्धी कोणाची आहे शिवाजी सावंत. हे सुद्धा कुठे लिहिलेले आहे शिवाजी सावंत. बघा छावा कोणी लिहिलेले आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेले आहे. आपल्या लक्षात आलं काय अशा पद्धतीनं आता प्रश्न 6वा. प्रश्न सगळ्यांनी व्यवस्थित वाचायचा आहे. वाचून झाला असं आता लक्ष द्या. खालील नाम व विशेषण यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखायची. चुकीची जोडी प्रश्न लक्षपूर्वक वाचला पाहिजे. कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपण सोपा प्रश्न असतो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये काय होतं, प्रश्न वाचत नाही, नाम विशेषण इकडं वाचलं नळेवर आकाश त्यालाच आपण बरोबर करून टाकतो, 2 नंबर रंगवून टाकतो. तसं न करता प्रश्न काय सांगितलं, चुकीची जोडी सांगितली, चुकीची जोडी ओळखायची आहे. मग चुकीची जोडी कोणती आहे, 4 पर्याय वाचून घ्या. निर्झर झरा, निळेभोर आकाश, भरजरी झुली, रुपेरी छटा. आता बघा यामध्ये निळेभोर आकाश, आकाश कशा आहे निळेभोर, म्हणजे आकाशाला विशेषण लावलेलं आहे. आकाश कसे आहे तर निळेभोर आहे. झुली, झुली कशा आहेत भरजरी. छटा, छटा कशी आहे रुपेरी. परंतु हा निर्झर आणि झरा हे एकच शब्द आहे. झरा म्हणजे निर्झर, निर्झरचा समानार्थी शब्द आहे झरा, हा समानार्थी शब्द आहे निर्झर झरा. म्हणून यामध्ये नाम विशेषण यांच्या जोड्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, पर्याय क्रमांक 1 निर्झर झरा. आता 7वा प्रश्न वाचायचा आहे सगळ्यांनी, आणि वाचल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये बघायचे, सगळ्यांनी विचार करायचा आहे. खालील वाक्प्रचार व त्याच्या अर्थाची चुकीची जोडी ओळखा. बघा पहिला पर्याय आहे डोळ्यात पाणी आणणे, म्हणजे त्याचा अर्थ दिलेला आहे रडवेले होणे, पाणी पाजणे, पराभव करणे, पाण्यात पाहणे, प्रतिबिंब पाहणे, तोंडचे पाणी पडणे, घाबरून जाणे. अतिशय सोपे वाक्प्रचार दिलेले आहे, म्हणजे एवढे सोपे आपण पाहिल्या लगेच आपल्या लक्षात येतं. जो पहिला आहे डोळ्यात पाणी आणणे, त्याचा अर्थ बरोबर आहे. डोळ्यात पाणी आणतो आपण, नाही का काही आपल्या मनाच्या विरुद्ध झालं तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. डोळ्यात पाणी येतं म्हणजे आपला चेहरा असं नाही होते. जेव्हा डोळ्यात पाणी येतं ना तेव्हा आपला चेहरा नक्कीच रडवलेला होतो. आपल्या मनाच्या विरुद्ध जेव्हा घटना होते तेव्हा आपला चेहरा रडवेला होतो. म्हणून डोळ्यात पाणी आणणे रडवेले होणे बरोबर आहे. दुसरा पाणी पाजणे,
पाणी पाळणे म्हणजे पराभव करणे, हा सुद्धा वाक्प्रचार बरोबर आहे. तिसरा पाण्यात पाहणे, आता प्रतिबिंब पाहणे म्हणजे हा काही वाक्प्रचार बरोबर नाही. आपण प्रतिबिंब आपण पाहिलं, पाण्यातील प्रतिबिंब तुम्ही पाहिलं असेल, आकाशातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब, प्रतिबिंब शब्द तुम्हाला माहित आहे. तर पाण्यात पाहणे म्हणजे याचा अर्थ हा प्रतिबिंब पाहणे नाहीये, हा चुकीचा अर्थ आहे. तोंडचे पाणी पडणे, घाबरून जाणे, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याच्यात चुकीची जोडी कोणती आहे, तर पाण्यात पाणी. पाण्यात पाणी म्हणजे आपण बघा त्याला त्याचा अर्थ आहे तिरस्कार करणे. तिरस्कार करणे. आपण पाण्यात पाहतो, बरेच जण म्हणतात नाही का, जेव्हा घरामध्ये काही भांडणं होतात किंवा शेजारी पाजारी भांडणं होत राहतात तेव्हा ते म्हणतात काय बा तुम्ही नुसते आम्हाला पाण्यात बघतात. हा पाण्यात बसतं म्हणजे ते काय खरोखर पाण्यात बघतात का आपल्याला नाही. पाण्यात बसतात म्हणजे काय करतात, तिरस्कार करतात. तिरस्कार करणे. प्रश्न 8वा आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. तर बघा वाक्य व्यवस्थित वाचायचे. वाक्य आहे शिपायांनी चोर पकडला. शिपायांनी चोर पकडला. आता यामध्ये बघा आपण बघतोय लिंग. लिंगाचे 3 प्रकार आपल्याला माहित आहे. पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे. आपल्याला 5वी पर्यंत एवढे 3 प्रकार आपल्याला आहे. यामध्ये जेव्हा पुल्लिंग नर जातीचा बोध होत असेल तर त्याला आपण पुल्लिंग म्हणतो. जेव्हा स्त्रीलिंग स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. जेव्हा पुल्लिंग बी नाही आणि स्त्रीलिंग बी नाही असा बोध होतो तेव्हा नपुंसकलिंग म्हणजे आपण म्हणतो पुल्लिंग नाही का, तो, स्त्रीलिंग ती आणि नपुंसकलिंग म्हणजे ते. मग आता आपण जर पाहिलं इथं आपण तो चोर पकडला, आपण असं म्हणणार आहे का ती चोर पकडला, ती चोर पकडला म्हणणार नाही. परत ते बघा, ते चोर पकडला क्रियापदाकडे जायचं आहे. समजा ते चोर आपण होऊ शकतो, परंतु ते चोर आपण तो तृतीयवर नसणं संबोधून राहायचं नाही. तर त्यामध्ये काय पाहिलं पाहिजे आपण, ज्याचं एक वचन आहे आणि वचन सुद्धा आपल्याला बघावं लागतं. मग आता एक वचन मध्ये चोरच राहणार आहे. मग एक वचन मग म्हणून काय म्हणणार आपण, तो चोर. काय म्हणणार आहोत, तो चोर. तो चोर पकडला. कोणता आहे, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आता 9वा प्रश्न आहे, सोबतचे चित्रपट त्या चित्रामधून मन ओळखा, त्या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा. पहा तुम्हाला इथं चित्र दिसतंय, सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे. हा नळ आहे, नळ चालू आहे आणि खाली आपला जो घडा असतो किंवा आपण त्याला घागर म्हणतो, तर खाली असल्या घागर आहे बघा इथं. अशा पद्धतीने. तर आता ह्या घागरीवरून पाणी चालू आहे, पण पाणी चालू आहे परंतु काय होतं, हे पाणी काय होतंय सगळं अशा पद्धतीने खाली चाललंय. म्हणजे याचा अर्थ आहे बघा, कोणत्या गोष्टीचा अर्थ निर्माण असतो ती माणसाला लागू पडत नाही. अडचणीत सापडलेला माणूस काही करायचा होतो ते पण नाही, आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. ती मान्य केलेले सर्व निष्फळ ठरले. आता आपल्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की बघा इथं नळ चालू आहे, पाणी खाली जातं, म्हणजे काय होतं, केलेले सर्व प्रयत्न आपले निष्फळ ठरतात. म्हणजे पाण्याच्या घड्यावर पाणी म्हणीचा
याच्या संदर्भात जी म्हण आहे ती आहे पाळत्या घागरीवर किंवा घड्यावर पाय. कोणत्या गोष्टीत आधारित वाईट असतो या म्हणीचा अर्थ आहे अति तेथे वाईट, अति तेथे माती. अडचणीत सापडलेला माणूस काही करायचा तू म्हणजेच आडला हवे घरी गाढवाचे पाय. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा म्हणजेच आपला अंथरूण पाहून पाय पसरावे. आणि चित्राच्या संदर्भात म्हणाले केलेले सर्व निष्फळ ठरले म्हणजे पाळत्या घड्यावर पाय. प्रश्न 10 आहे खालील वाक्यातील उद्देश भाग किती आहे, किती शब्द आले आहेत बघा. आता उद्देश अनेक आपल्याला माहिती आहे. उद्देश वाक्यामध्ये ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला उद्देश म्हणता येईल आणि त्याच्या संदर्भात जे विधान असतं त्याला विधेय असे म्हणतात. तर आता याच्यात कोणाविषयी माहिती सांगितली आहे, उंच शिखर कोणतं आहे, तर आपण असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर येतं कळसुबाई. मग फक्त कळसुबाई हेच आणि कळसुबाईच्या संदर्भात माहिती सांगितलेली सर्वात उंच शिखर आहे. मग कळसुबाई मध्ये किती उद्देश आहे, फक्त एकच शब्द आपला काय आहे यामध्ये उद्देश आहे. म्हणून बघा फक्त कळसुबाई हा काय उद्देश आहे म्हणून त्यामध्ये एकच शब्द आलेला आहे म्हणून त्या पर्याय क्रमांक 1. 11वा प्रश्न आहे सोबतचे चित्र पाहता चित्रातील प्राण्याचा निवारा आणि आवाज बसत शब्द पर्यायातून शोधा. आता चित्र पाहिल्यानंतर हे चित्र आपल्याला दिसतंय हा घोडा आहे. घोडा मारल्यानंतर आपल्याला की घोडा कुठं राहतोय, घोडा बघा. आता बऱ्याच वेळेस चूक अशी होते की आपण प्रश्नच वाटत नाही. बऱ्याच जण असं म्हणतात घोडा बागेत राहतो लगेच चित करण्याला खून करून टाकतात 3 नंबर. पण तसं न करता 4 पर्याय वाचायचे आहेत. बुवा कोणाची असते, गर्जना कोण करतो, सिंह. गोटा कोणाचा आहे, गाईचा गोटा आहे ती हंबरणे. पागा बरोबर आहे घोड्याचा परंतु चित्ताने आहे का बरोबर नाही. पर्याय चौथा तबेला आणि ठिकाणी म्हणजे घोड्याच्या संदर्भात पर्याय क्रमांक 4 आहे तबेला आणि ठिकाणी. बघा प्रश्न 12 आहे खालील पैकी कोणत्या वाक्यात चुकीचे विराम चिन्हे वापरले आहेत. बघा पाहिल्यानंतर पहिला पर्याय तो खूप आजारी आहे त्याला आराम हवा आहे. राम श्याम आणि समीर शाळेत गेले. अरे किती सुंदर दृश्य आहे. हे बी बरोबर आहे, 1 बी बरोबर आहे, 2 बरोबर आहे. चौथा आहे शिक्षकांनी सांगितले आज अभ्यास करायचा आहे. आता इथं अभ्यास करायचा आहे इथं प्रश्नचिन्हाची गरज नव्हती. प्रश्नच विचारला नाही तर उत्तर अपेक्षित नाही. हे जे आहे प्रश्नचिन्ह आपण इथं दिलेलं आहे काय आहे चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं विधान आहे. बघा आता फ्रॅक्चर. फ्रॅक्चर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द ओळखा. वाचन करायचे बघा. पडणे, अस्थिभंग, थांबणे, अपघात. आता आपण पडल्यानंतर अपघात होतो ते आपला परंतु फ्रॅक्चर पडणे वेगळं, अस्थिभंग वेगळं, थांबणे वेगळं. तर आता इथं आपल्याला लक्षात अस्थि. अस्थि म्हणजे काय आपले हाडे. अस्थि म्हणजे हाडे. भंग पावणे म्हणजे मोडणे, तुटणे. म्हणून फ्रॅक्चर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे अस्थिभंग. बघा अस्थिभंग. 14वा प्रश्न आहे ज क स से मा व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते. प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे ज क स से मा व. आता बघा लगेच आपल्या लक्षात येतं आपण करून पाहिजे से मा नाही
समाज दिसतं लगेच आपल्या लक्षात सेवक, म्हणजे याच्यापासून जो शब्द तयार होतो समाजसेवक. मग याच्यात चौथे अक्षर कोणतं सांगितलं नाही बघा. 1 2 3 4 चौथा अक्षर कोणता आहे बघा, से. म्हणून पर्याय क्रमांक किती? 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 15वा प्रश्न वाचायचा सगळ्यांनी. खालील शब्दांचा 14 कडी प्रमाणे योग्य क्रम कोणता? बघा आता याच्यामध्ये 14 कडी आपली पाठ पाहिजे. 14 कडी जर आपली पाठ असली, बरेच विद्यार्थी मित्र आहेत 14 कडीचा क्रम आपल्या लक्षात राहत नाही. आता हा सोपा प्रश्न दिलेला आहे, तर आपण जे सुरुवातीला 12 खडी होती, आता 14 खडी, सगळ्यांना 14 खडी आलेली आहे. आमच्या वेळेस 12 खडी होती, आता तुम्हाला 14. आणि ऑर हे दोन स्वर त्यामध्ये वाढलेले आहेत. तर बघा, कर्व, कौलारू, कोपरा, केश, कर्तनालय. आता आपण जर पाहिलं, सुरुवातीचं जे अक्षर आहे सगळ्यांचं फक्त क क बघा, यामध्ये आपण जर बघितलं कर्व, कौलारू, कोपरा आणि केश कर्तनालय. आपल्याला माहिती आहे क का की कु कु के या को कौ कम का आहे का, त्याच्यानुसार आपण क्रम लावायचा आहे. तर सुरुवातीला कर्वत हा येणार आहे, काना आहे का नाही, त्यानंतर एक मात्रा येतो के, नाही का. मग आता बघा अ आणि ड हे बरोबर आहे. नंतर काय येणार आहे, काना एक मात्रा म्हणजे कोपरा, आणि शेवटला काय येणार आहे कौलारू. म्हणजे किती नंबरचा पर्याय बरोबर आहे बघा, तुम्ही वाचलं अ ड क ब, अ ड क ब. प्रश्न 16. खालीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. बघा 16 प्रश्न. खालीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी: वाघाचा बच्चा, मेंढीचे कोकरू, म्हशीचे शिंगरू आणि शेळीचे कर्व. सोपे सोपे आहे सगळे पर्याय. पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येतंय वाघाचा बच्चा बरोबर आहे, मेंढीचे कोकरूही बरोबर आहे, शेळीचे कर्दू सुद्धा बरोबर आहे. परंतु आपण म्हशीचं शिंगरू म्हणत नाही. जर म्हशीचं शिंगरू नाही तर आपण त्या ठिकाणी म्हशीचं काय म्हणतो, रेडकू. आणि शिंगरू कशाचं असतं, घोड्याचं, गाढवाचं, नाही का. तर बघा म्हशीचे शिंगरू, तर हा पर्याय आहे, तर हा चुकीचा आहे. चुकीची जोडी पर्याय क्रमांक 3. 17वा प्रश्न आहे, सगळ्यांनी वाचन करायचं आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा चुकीचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे. वाक्य आहे, कांदा निर्यात बंदी करतात, कांद्याचे भाव बदलले. आता भाव शब्द दिलेला आहे. आता भाव म्हटल्यानंतर आपल्याला भावना वाटते का, नाही होणार. भाव म्हणजे भीती आहे का, नाही. भाव म्हणजे शेती का, नाही. तर कांद्याचे भाव म्हणजे काय, दर. भाव म्हणजे दर, किंमत, कांद्याची किंमत. नाही आता आपण बघतो निर्यात बंदी केली. निर्यात बंदी म्हणजे काय, कांदा आपल्या देशातील कांदा आहे,
आपण सर्व शेतकऱ्याचे मुलं आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपल्या भारत देश कृषी प्रधान आहे आणि कांदा निर्यात म्हणजे इथे कांदा काय केला जातो आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवला जातो, त्याला काय म्हणायचं निर्यात. तर निर्यात म्हणजे केले ते कांदा बाहेर गेला नाही तर काय होणार आहे, साहजिकच कांद्याचे दर कमी होणार आहे. दर म्हणजेच काय भाव. 8वा प्रश्न आहे वाटाण्याच्या अक्षता या अलंकारिक शब्दाचा अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता आहे? वाटाण्याच्या अक्षता म्हणजे बघा, वाटाण्याचा वापर अक्षता म्हणून करणे, नकार, कपटी स्त्री आणि ढोंगी माणूस. बघा सगळ्यांनी व्यवस्थित वाचायचं आहे. आता वाटाण्याच्या अक्षता म्हणजे आपण बघतोय की त्यामध्ये काय नकार देणे, काय देणे, नकार देणे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय ओळखायचा आहे. झाडे, झुडपे, पाट, पाणी, आंतरजाल आणि कामधंदा. आता हे तिन्ही शब्द जोड शब्द आहेत. झाडे, झुडपे, पाट, पाणी, कामधंदा. परंतु आंतरजाल हा शब्द आता बघा तुम्ही आम्ही सगळे आंतरजालचे जे जाळले त्यामुळे आपण सगळे तुम्ही घर बसले शिक्षण घेता म्हणजे हे आंतरजाल आहे, इंटरनेट नाही का. इंटरनेट हा एकच शब्द आहे म्हणून जोड शब्द नसलेला पर्याय कोणता आहे? 3 नंबर आंतरजाल. आता बघा कविता काळजीपूर्वक वाचायची आहे, सगळ्यांनी कविता व्यवस्थित वाचा. ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, 100 बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेले घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरासारखी 4 व्यक्तीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते मेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. तर बघा ही जी कविता आहे अतिशय सुंदर अशी कविता आहे आणि ह्या कवितेचे कवी आहे बालकवी. तर ही बालकवींची कविता आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामध्ये कविता वाचल्यानंतर प्रश्न वाचायचा आहे. प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते, तर आपण प्रश्न वाचल्यानंतर वाटलं तर तिन्ही प्रश्न एकदा वाचून घ्यायचे. प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते, चिखलगाळ, अश्रू, कणा, बायको, गंगामाईला कोणाची उपमा देण्यात आलेली आहे, मायवाशी कोण, कारभारी, भिंत चूल. कवितेमध्ये सोबत या अर्थाचा कोणता शब्द आला आहे. तर असे प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपण काय करायचंय, पॅरेग्राफ व्यवस्थित बघायचा आहे, कविता वाचायची आहे. प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते आपण बघितलं तर बघा इथं खाली आपल्याला लक्षात येतं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, म्हणजे पापण्यांमध्ये म्हणजे आता पाणी दिसत का नाही, पाणी दिसत नाही. मग पाणी ठेवले म्हणजे काय ठेवलं, मग आपल्याला त्यासाठी काय पाहिजे, समानार्थी शब्द संग्रह आपला चांगला. प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते, तर चिखलगाळ नाही, कणाई नाही, बायको नाही, तर काय राहिलं, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी म्हणजे अश्रू.
तर बघा 21वा प्रश्न आहे, गंगा माईला कोणाची उपमा देण्यात आली? गंगा माईला कोणाची उपमा देण्यात आली? यामध्ये महाराष्ट्र कारभारी, भिंत, चूल. मग आता आपण पाहिलं, परत कवितेकडे जाऊया. बघा कोणाला गंगामाईला कोणाची उपमा दिली? बघा गंगामाई चालू तिला काय म्हटलेलं आहे? माहेरवासी पोरासारखी काळ भिंतीत नाचली, नाही का? म्हणजे गंगामाई, जी गंगामाई तिला कोणाची उपमा दिलेली आहे? माहेरवासी. आता 22वा प्रश्न आहे बघा, कवितेमध्ये सोबत, सोबत या अर्थाचा कोणता शब्द आलेला आहे? आता बघा सोबत म्हणजे आपण समानार्थी शब्दाकडे जायचं आहे. मित्र, संगे, संसार, कर्दमलेले. सोबत, सोबत म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येईल बघा, तर सोबत म्हणजे काय? संगीत. सोबत म्हणजे काय? संगीत. सोबत म्हणजे संगीत. बघा सोबत म्हणजे संगीत. म्हणजे आपण जे काही यामध्ये बघा हे तिन्ही प्रश्न पाहिलं, यामध्ये प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते? तर बघा प्रसाद म्हणून काय शिल्लक राहिले होते? अश्रू. नंतर गंगामाईला कोणाची उपमा देण्यात आली? माहेरवासी पोर. कवितेमध्ये सोबत या अर्थाचा शब्द कोणता आहे? संगीत. अशा पद्धतीने तिन्हींची उत्तर पर्यावरण 3 प्रश्न असतात कवितेवर सुद्धा, यामध्ये आपण बघितलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा 23 ते 25 साठी सुद्धा. बघा प्रश्न नीट वाचायचे आहे सगळ्यांनी. दिलेल्या वाक्यांचा सुसंगत परिच्छेद होण्यासाठी प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय आपण शोधायचा आहे. बघा व्यवस्थित वाचायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न वाचल्यानंतर लगेच आपल्याला उत्तर येतं असं समजून आपण लगेच त्याला टिक मार्क करतो. म्हणजे काय होतं, आपण पुढचे 2 प्रश्न वाचतच नाही. परंतु काय होतं यामध्ये सुसंगत आहे, नावच काय केलेलं आहे? सुसंगत परिच्छेद. म्हणजे एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं. त्यामुळे आपल्याला हे तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावा लागते. तिन्ही प्रश्न वाचायचे. 23वा जगभर दरवर्षी 5 जून रोजी टिंबटिंब साजरा केला जातो. जागतिक महिला दिन, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक योग दिन, जागतिक लोकसंख्या दिन. 24वे पर्यावरणाच्या टिंबटिंब या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. विनाशासाठी, तंदुरुस्तीसाठी, वर्धापनासाठी आणि संवर्धनासाठी. आणि 25वा एक टिंबटिंब आपल्या माते समान आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सूर्य, वृक्ष, पृथ्वी आणि शरीर. तर हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे जे सगळे आहे हे काय आहे? पृथ्वी आणि आपले वृक्ष याच्याशी संदर्भात आहे, नाही का? म्हणून आपल्याला काय परत इथं आपल्याला आपल्या मागे समान कोण आहे याच्यावरून आपल्याला कोण आहे? पृथ्वी आहे. पर्यावरणाच्या या दिवशी, कोणत्या दिवशी? पर्यावरणाच्या वर्धापन नसून, विनाश नसून, तंदुरुस्ती नसून, तर संवर्धनासाठी. आणि दरवर्षी 5 जून काय केला जातो? जागतिक पर्यावरण दिन. तर बघा जगभर दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन. आता हे आपल्याला सगळे दिन आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण आहे ना, आता बघा 21 जूनला आपण योग दिन साजरा करतो. या तारखा आपण कॅलेंडरच्या पूर्ण वर्षाच्या पाठ केल्या पाहिजे.
पर्यावरणाच्या टिपटिपी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण आहे म्हणून पर्यावरणाचे कशाला करायचे तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी. आणि मग आपण पर्यावरण केलं मग कोणाचं करणार आहे वृक्ष का पृथ्वी तर काय होणार आहे पृथ्वी. पृथ्वी आपल्या माते समान आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. तर बघा अशा प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मराठी हा अतिशय आपण जर वाचन केलं तर सगळे प्रश्न अतिशय सोपे असतात. त्यामध्ये आपल्याला काही गडबड न करता बघा सोपे असतात म्हणून आपला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण चुका करतो प्रश्न नीट वाचत नाही. म्हणून सर्वांनी काय करायचं प्रश्न व्यवस्थित वाचन करायचं आणि व्यवस्थित आपण विचार करून त्याच्या पर्याय आपण उत्तरपत्रिकेमध्ये रंगवलेला असो. आज या ठिकाणी संगमनेर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग आयोजित बघा ऑनलाईन तासिका प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि त्यावर मार्गदर्शन यासाठी तासिका आजपासून सुरू झालेल्या आहे. यासाठी बघा आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भंडारी साहेब, शिक्षणाधिकारी माननीय पाटील साहेब, जिल्हा नोडल अधिकारी कार्य मॅडम, आमच्या तालुक्याचे मार्गदर्शक आदरणीय गट शिक्षणाधिकारी कुंड साहेब आणि आमच्या तालुक्याचे नोडल अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय कल्याण राऊत साहेब. तर त्यांच्या सर्व सहकार्याने आजपासून तर 15 तारखेपर्यंत या तासिका सुरू होणार आहे. त्याचबरोबर आता आम्ही तासिका घेण्यासाठी परंतु आमची तंत्रज्ञ टीम आहे या ठिकाणी संगमनेर जिल्ह्यामध्ये अशोक सोनवणे सर, बाळासाहेब सर, सन्माननीय ईश्वर राऊत सर, सीताराम दळवी सर, नामदेव सानप सर आणि जे तासिका घेण्यासाठी आहे त्यामध्ये कर्मचारी सर, चंद्र सर, सन्माननीय पाटील मॅडम आणि बल्लभ सर, निलेश देशमुख सर. तर या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आजची तासिका विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संपली. आपण उद्याच्या भागात सन्माननीय करकंडे सर हे गणित विषयाचं मार्गदर्शन यावर व्याख्यान देणार आहे, चर्चा करणार आहे, प्रश्नपत्रिका सोडून देणार आहे. उद्या ठीक 7 वाजता पुन्हा भेटूया. धन्यवाद. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.